भाई आम्हाला कोण भाव दे नाही बहुतेक आमचं थोबाडाचं चांगलं. तर सगळ्यांना माझ्याकडून पहिल्यांदा नमस्कार. आणि थंडी सोलापुरात जास्त वाढली कारण काल बाहेर गेलो होतो तर तोंडातनं वाफा निघाली पूर्ण काश्मीरमध्ये असल्यासारखं, म्हणजे तोंडातनं असं वाफ निघाली. खरं सांगतो, खोटं वाटतं तुम्हाला आज व्हिडिओ करून दाखवतो वाटलं सर गेलो तर. आणि आम्ही आज रविवार आहे बाळाला चाललो. मी यश कुणाल आणि कुणाल पण गाडी घ्यायला आहे आपली तर आहेच. आणि जास्त गाड्या नको कारण की उगं लायसन वगैरे कुणाकडे नाही आहे, त्यामुळं जरा पोलिसांचं थोडंसं ऐकायचं आपण पण. तर ठीक आहे, माझ्यासोबत यश तर आहे आणि आता जितूला घेऊ आणि मग झोपायला. ठीक आहे. तर भाई आम्ही सगळेजण जमलो आणि पुणे नाक्यापर्यंत आलो. तर पुणे आणि जिता जरा समोर गेलेत आणि मला जर थोडंसं सिनेमॅटिक शूट पाहिजे म्हणून मी थांबलो इकडं आणि व्हिडिओ एकदम मला बेस्ट करायचा. ठीक आहे. तर भाई लागलेली ताण लागलेली यशाला आणि त्या दोघांना पण लागलेली म्हणून पाणी घेतलो, थांबलो जरा. तरी पुढे गेले तर आणि मागं थोडं पाणी घेतलं पहिलं. तर भाई आम्ही मंदिरापाशी पोहोचलो आणि आता जाणार आहे मंदिराच्या आतमध्ये. तर ठीक आहे, पहिला दर्शन करतो मग तुम्हाला बोलतो. ठीक आहे. हे पोरं डेंजर आहेत ना, हे आमचे लाईनमध्ये थांबायला नको म्हणाले म्हणून काय सांगता. मी म्हणलो लाईनमध्ये थांबू कारण एवढं देवाला म्हणजे थांबावं तर लागेलच ना. सेन्स पोरं आहेत सगळे. 1 2 3. तर भाई आमचं पूर्ण देवदर्शन झालंय ती चौघांचं पण आणि एकदम भारी. आतमध्येच जाऊन दर्शन घेतलो आम्ही आत. म्हणजे लई दिवसात नाही गेलो खरं आतमध्ये, म्हणजे एकदम आतमध्ये असं बाहेरूनच असं गर्दी झाली तर. पण आज जरा आतून दर्शन घेतलो आम्ही. ईशा पण जरा पहिल्यांदा गेला वाटतं बहुतेक, म्हणत होतं आम्हाला. तर दर्शन तर झालं. आता पुढं मला डीमार्टला पण थोडंसं काम आहे, तिथं पण करायचं आहे. अजून एक ठिकाणी काम आहे, पहिलं इकडनं जाऊ आपल्या गाडीपाशी. ठीक आहे. ही गाडी पंक्चर झाली आता का विषय काय करा सांगा. तर भाई गाडी पंक्चर झाली आहे. मग हनी म्हणते की जित्या म्हणते की पंक्चर नाही आहे आणि हवा गेली आहे म्हणते. तर बघू आता काय होतं. काका पण जेवायलाच होते तर 5-10 मिनटं आपण थांबू शकतो, काय अडचण नाही आपल्याला तसं पण. आणि आता हवा पंक्चर झाली म्हणून तर आपण काय जाऊ शकत नाही. ठीक आहे. हे बघा सगळेजण ऊन पण आहेत डेंजर आणि रात्री थंडी खतरनाक थंडी आहे. बोलताना वाफा निघाला डायरेक्ट बोलताना काय म्हणलं की. तर भाई झालं त्यांचं जेवण आणि आमच्या गाडीचं काम चालू केलं त्यांनी एकदम परफेक्ट. हे आज बिझनेस चालू करणार आहे आणि बहुतेक म्हणून चेक करायला आपला ये आपला 4 लोक बघायला मला वाटतं चालू करू लागणार आहे. मी पंक्चरवाला आणि शॉकअप्सरचं काम करत आहे. हां काय दिसतो यार, काय दिसतं की लॅपटॉपमध्ये जाऊन मला एडिटिंग करायची मोठा होतो. तर भाई आम्हाला जायचं आता कार आणायला. आम्ही सर्व्हिसिंगला टाकली आणि आम्ही आता लिफ्ट मागून जाणार. भाऊ कोण देत आहे कोण नाही. ठीक आहे. तर मी आणि यश जाणार आहे आणि परत आम्ही लिफ्ट मागणार आहे. भाई आम्ही ना आता एका कारवाल्याला लिफ्ट मागायचा प्रयत्न करणार आहे. बघू देते का नाही, नाहीतर पूर्ण गळा खाऊन घेणार आहे पूर्ण आम्ही आज दोघंजण. ठीक आहे. भाई थोडंसं मागायला ना भीती वाटायली आहे कारण की कोण काय म्हणेल काय नाही सांगता येत नाही आहे. शिव्या पण देऊ शकते आणि काय पण होऊ शकते. तर आम्ही आज पहिल्यांदा करणारच आहे, काय व्हायचं आहे उद्या. आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा. आम्हाला कोण काय म्हणते काय नाही, फक्त तुम्ही व्हिडिओ बघत राहा कारण की कोण काय म्हणून काय सांगता येत नाही. आणि पहिल्यांदा करायला आम्ही हे असं सगळं मी आणि याच्यासोबत ते पण म्हणणं झालं आमच्या दोघात म्हणून करायला, बाकी काहीच नाही. बघू आता मागून एक कारवाला येईन इकडं अजून. मला वाटत नाही आहे की सोलापुरात कारवाला लिफ्ट आम्हाला देईल, पण आम्ही ट्राय करणार आज. ठीक आहे. भाई आम्हाला कोण भाव दे नाही बहुतेक आमचं थोबाडाचं चांगलं नाही वाटायला मला. आणि कोण भाव दे नाही, जे देईल ते रिक्षावाले थांबालेत. पण बहुतेक आमचं थांबायला येऊन जाऊ इकडं जास्त रिक्षाचा स्पॉट आहे ना, त्यामुळं रिक्षाच थांबायलेत. भाई आम्हाला वाटत नाही की आम्हाला कोण लिफ्ट देईल म्हणून कारण की सगळे भरलेले झालेत फॅमिली वगैरे, पोरं निसत्या पोरी. आम्हाला वाटत नाही की कोण आम्हाला लिफ्ट देईल म्हणून. बघू ट्राय करायला तरी पण. तर भाई आम्ही स्पॉट बदलायला लागलो कारण की इकडं कार कोण थांबी नाही, त्यामुळं आम्ही स्पॉट बदललो डायरेक्ट. कारण की इथं रिक्षावाल्यांचा स्पॉट आहे म्हणून आम्ही डायरेक्ट स्पॉट बदललो. ट्राय तर करायला नक्कीच. ठीक आहे, पण भेटलं तर बघू, नाही तर
आपली रिक्षा बाई आम्हाला आम्ही आत्ता एकाला विचारलो पण तरी आमच्या तोंडावर पूर्ण हे करून गेला यार, बघून न बघितलं केलं. ठीक आहे आपण दुसरा कारवाला बघू आता. ठीक आहे बाई साहेब आम्हाला वाटतं की आम्हाला कोण लिफ्ट देणार नाही आहे, आम्हाला रिक्षाने जावं लागणार असं वाटायला आहे मला तर बहुतेक. बाई आता आम्ही स्पॉट पण बदलला काय, तरी पण एक 4 व्हीलर थांबी नाही. आता स्पॉट बदलला आहे, बघू काय होतं. तरी आता एकाला थांबलेलो मी असं रप करून गेला, बघून ना पहिलं सगळं केला. ठीक आहे राहू दे, दुसरी गाडी बघू आपण. बाई सोलापुरातले अजून तेवढे हे नाही आहेत मला असं वाटतं, कारण एक जण पण गाडी थांबली नाही यार कोणाला. बाई मला वाटतं की लास्ट पर्याय आपला रिक्षाने जाणे आणि आपली गाडी घेऊन येणं, पण आता लास्ट अजून 1-2दा हे करतो, 2दा मागतो. ठीक आहे तर आम्ही अजून एकदा स्पॉट बदलायला आहोत. ठीक आहे कारण की आम्हाला जायचं सरळ आणि इकडे 2 डिवायडेशन आहेत, एक गाड्या इकडे चालले त्या इकडे चालले, ते कन्फ्युजन आहे म्हणून आम्ही 2 आता सरळ चाललो स्पॉट बदलायला आहोत. बाई तरी पण 2 गाड्या गेले काय रिस्पॉन्स नाही आहे, तरी अजून आम्ही हार मारणार नाही आहे, अजून 2 गाड्या बघतो. ठीक आहे बास झाला आता, कोण गाड्या थांबी नाही काय नाही. आता जातो आम्ही रिक्षानेच. मला वाटलं कोण तर थांबविल यार, आम्हाला वाटलं आम्ही जरा तोंडावरनं दिसतो चांगले वगैरे, तर कोण गाड्या थांबी नाही यार, शेवटी रिक्षाच थांबाल. चला ठीक आहे रिक्षा तर रिक्षा. बाई शेवटी रिक्षा भेटली आम्हाला. ठीक आहे कारण आपण किती 4-5 गाड्या बघतो तरी पण कोण नाही, शेवटी रिक्षाच. ठीक आहे आपण ट्राय तर केलं. तर बाई आम्ही पण गाडी जाण्याला आलो होतो खरं मन बघायला गेलं तर, पण आम्हाला कोण लिफ्ट दिलं नाही, शेवटी आम्ही रिक्षाने आलो. ठीक आहे तर बाई झालं आपलं शोरूम आला, आपली गाडी घ्यायचं आणि आपण इथून कल्टी मारायची. तर आम्ही आमची गाडी घेतलो आणि आम्ही निघालो. आम्हाला तर कोण लिफ्ट दिलं नाही, पण आम्हाला कोण मागितलं तर आम्ही त्याला लिफ्ट देतो, कारण आम्ही बघितलं मागून कसं वाटतंय आणि इग्नोर केलेलं कसं होतं. ठीक आहे तर आम्ही चाललो होता घरी. तर बाई गाडी वगैरे ठेवलो आणि आम्हाला लिफ्ट तर कोण दिलंच नाही, शेवटी आम्ही रिक्षाने गेलो. आणि मग आता आईचं छोटंसं काम आहे ते फॉल आणायचं आहे आणि दोरा आणायचं होता. मी ह्या दुकानात आलो, जर वेळेस आई घेऊन होती त्या दुकानात, त्याला आईचं काम करतो. ठीक आहे बोलतो बरं. तर बाई आज जास्त जरा पळापळी झाली माझी, आणि सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री.